बोटीत बसून शांत पाण्यावरचा हा सुंदर प्रवास. मैत्रिणींसोबत हा छोटासा सेल्फी मोमेंट तर बनतोच. सुमारे 1 तास बोटिंग केल्यानंतर आम्ही शेवटी किनाऱ्यावर उतरलो आणि आता सुरू होणार होता खरा वासोटा ट्रेक. ट्रेक सुरू होण्याआधी इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन आधी घ्यावी लागते. इथली आहे ना एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्याकडे जेवढं प्लास्टिक आहे ना ते आधी ते मोजून घेतात आणि खाली पुन्हा परत आल्यावर त्याची तपासणी ते करतात. ट्रेकला सुरू करताच निसर्गात वसलेलं हे हनुमंतरायाचं आणि गणपती बाप्पाचं सुंदर दर्शन झालं आणि बस तिथूनच ट्रेकसाठी जबरदस्त ऊर्जा मिळाली आम्हाला. हा संपूर्ण ट्रेक घनदाट जंगलातून जातो. इथे वाघ आणि अस्वल हे नक्कीच दिसू शकतात. चढत आम्ही वरती पोहोचत होतो आणि खरंच सांगते खूप दमछाक झालेली होती. तरी देखील वरती दिसणारा व्ह्यू पाहण्यासाठी जो उत्साह होता तो मात्र काही कमी झाला नाही. एवढं दमलेला असताना मैत्रिणीचा प्रश्न होता, इथून तुला वाघ दिसला तर तू काय करशील? वाह, काय व्ह्यू आहे ना. पार्ट 3 लवकरच येतोय, पाहायला विसरू नका हा.